हे तो एक संता ठाई, हे तो एक संता ठाई, लाभ पाये उत्तम म्हणविता त्यांचे दास, पुढे आस उरेना, कृपादान केले संती, कल्पांतीही उरेना सरेना. कृपादान केले संती, कल्पांतीही सरेना, म्हणविता त्यांचे दास, पुढे आस उरेना. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. म्हणविता त्यांचे दास, पुढे आस उरेना. विठ्ठला
सरोजं सान्द्रणीलाभदाभं जगन्निधपानि मण्डलमण्डलानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदैवलहसं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नवन दुसरी चरण संतांचिया त्यांच्या कृपा दाने कथीचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची सन पंत तथा जनतया मामा से बोलती नामे शंकर शंकरा शुभकराण संगजो संगती पुण्यश्लोकीचा पुणे नगरीचा पुण्यश्लोकीचा पुणे नगरीचा मोती खरा शोभतो ऐशा संतवरा शुभकरा दांडेकरा वंदितो विठला काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझी वर्णी गुणनाम ऐसी देई प्रेम काही का नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी नमो लंकापुर पुण्यभूमी जिथे ज्ञान पावित्र झालो आम्ही नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या पडो इथून पुढे का प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करू प्रणाम ऐसी माया
वारी रे मेरे प्रियतम श्याम सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर मज दिसत सो परम विख्यात जो जान ब्रह्मयाचा सुतो नारद कान नाम तितिक्षोतयाची आचरणी नमनगा जेणे धर्म जता विराज तो संभाजी कावतरला दयाची कुळी दया छत्रपतीची चरण कमळी साष्टांग नमन करीत सो विठला पुस्तक हे पायावरी या वारकरी संतांचा हेतू एक संता ठाई लाभ पाये उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु श्रीमंत श्री संत तुकोबाराय यांचा महत्वाचा उत्कृष्ट संतपर प्रकरणातील 4 चरणांचा अभंग आजच्या या सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून या अभंगाद्वारे आता सप्ताह म्हटलं या अभंगाद्वारे आता हे मला जरा इथे कीर्तन करायचं म्हणल्यावर थोडस सकाळपासून थोडं दडपण आलं होतं याचं कारण असं गाव जरी छोटा असलं श्रोते जरी कमी असले गर्दी कमी असली तरी श्रोते दर्दी तिचं फक्त चिंतन लागतं हे मी पहिल्यापासून ऐकत आलेलं पूर्ण गावाला आपल्या चिंतन ऐकायची सवय झालेली आहे त्याचं कारण असं महान व्यक्तिमत्व थोर साधू संत होऊन गेले सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पाचा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा थोर साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र अशा साळिंबा या पुण्यनगरीमध्ये सालाबाद प्रमाणे हरिभक्त पारायण परमपूज्य आदरणीय पंढरीनाथ बाबा वारकरी यांच्या पुण्यतिथी निमित्त चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि पंढरपूरचे रामभाऊ महाराज लबडे भाऊ यांच्या मार्गदर्शनाने चालत आलेला वैकुंठवासी रामभाऊ महाराज लबडे भाऊ यांच्या मार्गदर्शनाने चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये
ग्रंथराज गाथा श्री संत तुकोबाराय गाथा पारायण हरिभक्त परायण परमपूज्य आदरणीय दामोदर गोंडे वारकरी अण्णा, आम्ही अण्णाच म्हणतो पण आता इथं नाव घ्यावं लागतं तुम्हाला. दामोदर गोंडे, विक्रमाबा गोंडे, मला काही सगळे नाव माहिती नाहीत. ज्यांचं आहे त्यांनी क्षमा करा, नाही तर सकाळी काय वाट बघू नका माझी. तसेच गायनासाठी वर्षानुवर्ष या ठिकाणी या सेवेसाठी उपस्थित असतात, 7 दिवसांसाठी उपस्थित असतात. सर्वांना ज्ञातच आहेत. हरिभक्त परायण आदरणीय परमपूज्य गुरुवर्य ज्ञानोबा माऊली कुटे मारफळा आपले निपटे आहेत. निपटे भाऊ नाना औरंगाबाद वरून आले. पहा, माझं परम भाग्याचं म्हणतो मी. मला वाटलं मी दुपारी फोन केला त्यावेळेस रमेश महाराज, तसेच चोपडे महाराज, त्यांच्या शेजारचे विनेकरी बाबा, तुळशीवाले आजी विनेकरी, सर्व टाळकरी व तुम्ही सर्व जमलेले माता पिता बंधू भगिनी आजी आजोबा सर्व श्रोते वर्ग सर्वांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल तसेच पप्पाची साथ करण्यासाठी आपले मुकुंदा महाराज काटे आणि आमचे थोरले बंधू संदीप दादा, तुम्हाला माहितीच आहे, पण इथं उभा राहिल्यानंतर कर्तव्य पार पाडतो. हरिभक्त परायण गुरुवर्य माझे सुरुवातही त्यांच्यापासून झाली आणि इथे उभा त्यांच्यामुळं. हाताने काय, काठीने काय, पकवादाने काय हाणून मारून उभं केलेले आमचे गुरुवर्य हरिभक्त परायण सच्चिदानंद महाराज बापू, तेही या ठिकाणी कीर्तनासाठी टाळ घेऊन उभे आहेत. सर्वांचे चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होतो. आयोजक, संयोजक, सर्व ग्रामस्थ मंडळी सर्वांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होतो आणि सेवेला आरंभ करतो. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम, हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाद्वारे सांगतात, संतांच्या ठाई म्हणजे संतांच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर काय लाभ होतो, कोणत्या प्रकारचा लाभ होतो, उत्तम असा लाभ होतो. कोणता लाभ होतो, कशा पद्धतीने लाभ होतो व कसा होतो, आपण त्यांचा दास म्हणल्यानंतर दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, म्हणविता त्यांचा दास, म्हणविता त्यांचा दास. पुढे आपली काही जी अपेक्षा आहे, आशा आहे, ती राहत नाही. पुढे आस, आस म्हणजे आशा, अपेक्षा. पुढे आस उरेना, म्हणविता त्यांचे दास, पुढे आस उरेना. त्याही पुढे जाऊन सांगतात, कृपा दान केले संती. दान कोणीही करत नाही आणि केलं तरी दान अनेक प्रकारचं आहे पहा. परंतु संत कोणत्या प्रकारचं दान करतात, कृपा दान करतात. कृपा दान केले संती आणि किती करतात, कल्पांची ही सरेना. कल्प म्हणजे अनेक हजारो वर्ष, वर्षानुवर्ष जेव्हा एकत्र केली जातात तेव्हा एक कल्प होतो. आणि तुकोबाराय सांगतात, एवढं दान करतात, कृपेचं एवढं दान करतात की कल्पांतीही सरत नाही, कल्पांतीही सरेना. आणि शेवटच्या अभंगात, शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, सर्वात उत्तम जी सेवा असेल ती फक्त संत सेवाच आहे. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम, म्हणविता त्यांचा दास, पुढे आस उरेना. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावात. आता तुम्ही झोपले तरी, झोपले का, आता आवाजच येईना, झोपले तरी चालन असं म्हणणार होतो, परंतु म्हणत नाही. झोपले नाही ना, हा जागेच. तुम्ही म्हणा तुला दिसतो ना का. आता का कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला थोड्यासा नोट्स सांगतो, सांगू नये पण सांगतो. कीर्तनाला सुरुवात झाल्याच्या नंतर आपापसात बोलायचं नाही, मध्येच उठून जायचं नाही, बोलत चला तुम्ही, मध्येच उठून जायचं नाही. आणि
झोपायचं सर्वात महत्वाचं म्हणजे झोपायचं आणि दुसऱ्याला शेजारच्याला झोपू द्यायचं नाही. त्याचं कारण असं आहे, इथे येऊन झोपलं तरी काय असं नुकसान होत नाही. काही ना काही शब्द नामपर शब्द त्यांच्या कानावर पडतातच आणि काही ना काही पुण्यपदरी पडतच, परंतु झोपायचं नाही. कीर्तनामध्ये झोपण्या तुम्ही म्हणाला आम्ही काय झोपायला आलो नाही, तुम्ही झोपायला आले नाही. कीर्तनाला तुम्ही मी आपण झोपण्याकरता येत नाही, परंतु कीर्तनात झोप आल्याशिवाय राहत नाही, हे मात्र खरं आहे. कीर्तनात झोप येते. कधी झोप येते? महाराज जर अवघड सांगायला लागला तर मला काही तसं अवघड येत नाही, मी काय अवघडात शिरणार नाही. विठ्ठल कीर्तनात झोपणारा माणूस कधी खरं बोलत नाही. झोपणारा माणूस म्हणलं बरं का मी, कीर्तनात झोपणारा माणूस खरं बोलत नाही. आणि तो माळकरी असला तरी इथला सोडून तुम्ही म्हणाले इथे एखादे झोपले तर त्यांना म्हणा तुला रे महाराज बोलत होते. तुका म्हणे नाव पाप टाकी हितार. हा कीर्तन आता इथं हितच आहे ना, तुमच्या हिताचं सांगतो मी असेल कोणी कीर्तन करा असतील, पण हिताचं सांगायला लागलं की माणसाला झोप आल्याशिवाय राहत नाही आणि झोपणारे खरं बोलत नाही. बा एक ठिकाणी असंच कीर्तनाला गेलो आणि ते शेजार एक बाबा झोपायला लागले, त्यांच्या शेजारचे त्यांना जागा करायला लागले. बाबा झोपले काय? बोलले नाही, डोळे लावून कीर्तन ऐकतो. थोड्या वेळाने झालं, परत म्हणले बाबा झोपले काय? ते म्हणले नाही ना, डोळे लावून कीर्तन ऐकतो. एक वेळेस असंच खानदेशात कीर्तनाला गेलो. खानदेशात कीर्तनाला गेलेले असताना तिथे एक टाळकरी बाबा टाळ घेऊन उभ्याने झोपायला लागले. उभ्याने झोपायला लागलेलं मी पाहिलं. त्या बाबांना म्हणलं बाबा तुम्हाला झोप येत असेल, तुम्ही थकलेले असाल तर खाली बसा, पडता पडले तर लागेल. बाबा माझ्याकडे बटाट्याहून डोळे पडून पाहिला. ते म्हणले बाबा मी काय आजकालचा टाळकरी का? जुना टाळकरी म्हणले. म्हणजे असं आणि झोप येत होती बाबाला, परंतु कसं म्हणलेलं त्यांना जमलं नाही. मला म्हणले मी का आजकालचा टाळकरी का? म्हणलं बरं ठीक आहे बाबा. थोडा वेळ झाला, बाबा डुकल्या हाणून एका खोटीला धरून उभे राहिलेले होते. डुकल्या हाणून बाबा पडले. पडल्यानंतर बाबाला म्हणलं बाबा काय झालं, झोपले काय? बाबा म्हणले नाही ना, खोटीत निसटले. विठ्ठल परमार्थ असला पाहिजे बा. परमार्थ जर नसेल तर जीवन व्यर्थ आहे. नाथ महाराज आपल्या हरिपाठाच्या अभंगामध्ये 5व्या अभंगामध्ये पहिल्या चरणात सांगतात पहा, नामाविन मुख सर्पाचे ते बीळ. जे मुखाने नामस्मरण करत नाहीत त्यांचं मुख नसून ते काय आहे?
नामस्मरण मुखांमध्ये नसेल तर ते जीभ नाही म्हणतात, ते काय सर्पाचं तोंड आहे म्हणतात, सर्पाची जीभ आहे असं महाराज स्पष्ट बोलतात. पहा, मी बोलत नाही, मी बोललो तर तुम्हाला चालेल का? नाही चालणार. मी नाही बोलत, महाराज सांगतात. विठ्ठल मनुष्य जीवन जगत असताना जीवनामध्ये परमार्थ महत्वाचा आहे. परमार्थ नसेल तर हे जीवन व्यर्थ आहे. पहा, तुम्ही पहा, माऊलींनी सुंदर वर्णन केलेले. पहा, एका गावामध्ये एक सुंदर स्त्री होती, अतिशय रूपवान सुंदर स्त्री होती. सुंदर स्त्री होती पण तिला काय नव्हतं? नाकच नव्हतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, काय करावे ते 32 लक्षणे. काय करावी ती 32 लक्षणे. नाक नाही तेने वाया गेली. तुम्ही पहा, नाक नसलेली स्त्री कितीही सुंदर असली तरी पण जर नाकच नसेल तर सुंदर वाटते का? नाही. तुकोबाराय स्पष्ट सांगतात, काय करावे ते 32 लक्षणे. नाक नाही तेने वाया गेली. स्त्रियांना अलंकार धारण करण्याचा खूप छंद असतो. सोनं घालण्याचा खूप छंद असतो, पण सुंदर रूप जरी असलं आणि नाकच नसलं तर नथनी कुठं घालायची? वर अडकवायची का डोक्याला? नाही चालत. आणि शरीर रचना करत असताना त्या भगवान परमात्म्याने आम्हाला एवढं सुंदर शरीर दिलं. बरोबर, तोंडाच्या ठिकाणी तोंड, हे हाताचं काही खरं नाही. पण हात ताटामधला घास घेतात, तोंडापर्यंत नेतात, परंतु आपल्याला ते बरोबर आहे, त्याची चव कशी आहे, त्याचा सुगंध कसा आहे, चांगला आहे का, बरोबर नाही, आळणी आहे का, खारट आहे, गोड आहे का, तिखट आहे, हे काय सांगतं आपल्याला? कोण सांगतं? नाक सांगतं. नाकाच्या जवळ गेल्या, तोंडामध्ये घास जाण्या अगोदर, तोंडात घास गेल्यानंतर जीभ सांगते, पण अगोदर नाक सांगते. आणि हेच नाक तोंडाच्या जवळ दिलं म्हणून नाक सांगतं. पण हे नाक जर असं पाठीमागून बसवलं असतं तर गावात जाता येता किंवा झोपलेला असताना ह्या लहान लहान मुलांनी खेळता खेळता कुठून तरी बारीक वाळूचे कण आणले असते आणि नाकात टाकले असते, चाललं असतं का? नाही. बरोबर शरीर रचना केली भगवान परमात्म्याने. मला एवढा मोठा मनुष्य देह, दुर्लभ असलेला हा देह दिला, तरी तुम्ही त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत नाही. नामस्मरण केलं पाहिजे. जीवनामध्ये परमार्थ पाहिजे, एवढाच माझं वाक्य महत्वाचं आहे. पहा, जीवनामध्ये परमार्थ नसेल तर ते जीवन व्यर्थ आहे. विठ्ठल हा मनुष्य देह, दुर्लभ असलेला मनुष्य देह प्राप्त झालेला असतानाच तुम्ही आम्ही भजन करू शकता का? तुम्ही कुठं पाहिलं एखाद्या गावामध्ये जनावर, पशु पक्षी भजन करताना तुम्ही कुठं ऐकलं का? पूर्वी करत होते. कधी? संत महात्म्यांच्या काळामध्ये. जगद्गुरु तुकोबाराय आदी करून संत महात्म्यांच्या काळामध्ये पशु पक्षी सुद्धा भजन करत होते. परंतु आता या काळामध्ये तुम्ही कुठं पाहिलं का? कुठं पाहायला मिळालं का? माणसाशिवाय कुणी भजन करताना दिसत नाही. हा मनुष्य देह दुर्लभ असताना तुम्हाला
नरदेह दुर्लभ जाणारे नरदेह दुर्लभ जाणार. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, म्हणजेच काय करा, त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. नामस्मरण करा, नामस्मरण करा असं सांगतो, तरीही लोक वाईट मार्गाने गेल्याशिवाय राहत नाही. दुसऱ्या देहामध्ये प्रवेश केलेला असताना किंवा मनुष्य देह सोडून दुसऱ्या ठिकाणी हे भजन घडत नाही. याची देही गाणे देवाचे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कुठे. इतर योनीमध्ये देह धारण केलेला असताना, इतर योनीमध्ये जन्म मिळालेला असताना या भगवान परमात्म्याचं नामस्मरण तुम्ही आम्ही करू शकत नाही. फक्त आणि फक्त या मनुष्य देहामध्येच आपण भजन करू शकतो. परंतु मनुष्य देह मिळालेला असताना आपण काय करतो, बरेचसे लोक काय करतात, कीर्तन भजन करतात, नाही करत, कमी प्रमाण आहे. आणि जे काही लोक या शरीराचा मनुष्य देहाचा दुरुपयोग करतात, दुरुपयोग म्हणजे कसा, व्यसनाच्या अधीन जाणे, व्यसनाच्या आहारी जाणे. पहा, एका गावामध्ये एक व्यक्ती, इथलं सांगत एक व्यक्ती मद्यपान करत होता, दारू पित होता आणि रात्री 12, 1, 2 वाजता तो यायचा, रोज दारू पिऊन यायचा आणि आपल्या पत्नीला मारायचा. त्याच्या वैतागाने, त्याच्या त्रासाला कंटाळून पत्नीने एक दिवस दरवाजा लावून घेतला, आतून कडी लावली आणि ठरल्याप्रमाणे तो दारू पिऊन 1, 2 वाजता रात्री आला. आल्यानंतर दार वाजायला लागला. दारू उघड. एक वेळेस झालं, दुसऱ्या वेळेस सांगितलं, अगं हे दारू उघड. म्हणजे नाही उघडत. उघड म्हणतो ना. आता पिणाऱ्या माणसाचं कसं असतं हे तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. उघड म्हणतो तिने काय उघडायला तयार होईना. तो म्हटलं, हे बघ, तू जर दार उघडलंय नाही ना, आपल्या घरा शेजारच विहीर आहे, तुला माहितीये, त्या विहिरीमध्ये मी उडी मारेन आणि काय करेन, मला पोहता येत नाही, तुला माहितीये, विहिरीमध्ये उडी मारेन आणि जीव देईल. तिला वाटलं खरंच काय जीव देऊ शकत नाही, द्या म्हणले, मारा उडी. त्याने काय केलं, तो पण खूप चतुर असतात, पिणारे माणसं खूप चतुर असतात, तो खूप हुशार होता. त्याने त्याच्या वजनाचा दगड उचलला आणि त्या विहिरीमध्ये टाकला. त्याच्या वजनाचा दगड विहिरीमध्ये टाकल्यानंतर आवाज आला. कसा आवाज आला, दगड विहिरीमध्ये टाकला, आवाज कसा आला, असा आवाज आल्यानंतर तिला वाटलं याने खरोखरच त्या विहिरीमध्ये उडी मारली. घाबरली ती. आता बाई माणसाचं कसं असतं, लवकर हळवं मन असतं, घाबरतात. घाबरली ती, भीतीने दरवाजा उघडून बाहेर आली. बाहेर आल्यानंतर याने काय केलं होतं, खरोखर उडी मारली होती का, झोपले नाही तुम्ही, ऐकताय ना, काय केलं होतं त्याने, दगड टाकला होता.
दगड विहिरीमध्ये टाकला आणि दरवाजाच्या बाजूला दडून बसला होता. ती बाहेर बघण्यासाठी आली, पटकन हा घरामध्ये शिरला, त्याने आतून कडी लावली. आता अगोदर बाहेर कोण होता? तो होता, नवरा होता. आता कोण बाहेर राहिलं? बायको. समजतं तुम्हाला? जागे तुम्ही? बायको बाहेर होती. ती दरवाजा वाजवायला लागली. हो, दरवाजा उघडा. एवढ्या रात्रीच्या वेळेला बाई माणसाला बाहेर ठेवायला तुम्हाला काही वाटत नाही का? उघडा दरवाजा. तो म्हटला अगोदर मला तू त्रास दिला, मग आता बारी कोणाची? तुझी. आता मी काय दरवाजा उघडत नाही. ती म्हणली उघडता का नाही? दरवाजा उघडा, नाहीतर आरडाओरडा करेन, सगळा गाव गोळा करेन. तो म्हटला कर गाव गोळा. काय सांगशील गावाला? गाव गोळा झाल्यानंतर मी सांगेन एवढ्या रातचं तू कुठे गेली होती. समजलं का नाही? काही ना सकाळी समजत. 1 वाजता रात्रीचं तू जर आरडाओरडा करून गाव गोळा करायला लागली आणि गावाने जर मला प्रश्न विचारले तर मी सांगेन एवढ्या रात्री 1-2 वाजता तू कुठे गेली होती. असे चतुर असतात पहा विठ्ठल. या शरीराचा दुरुपयोग न करता, वेळ वाया न घालवता काय केलं पाहिजे? क्षणोक्षणाची करावा विचार, करावया पार भव सिंधू. हा देह कसा आहे? नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, किंवा घडोघडी काळ वाटयाची पाहे अजून किती आहे अवकाश. हा देह जाण्यासाठी किंवा तुमच्या मरणाला किती वेळ आहे? काळ घडोघडी वाट पाहतोय, तास वाट पाहतोय. आणि या कोरोना काळामध्ये तर कोणालाही वेगळं सांगायची काही गरज नाही, कारण कोणाचाही काही भरवसा वाटत नाही. आता तरी थोडासा फरक आहे, परंतु गळ्यामध्ये माळ असणारे, त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणारे, भजन करणारे, कीर्तन करणारे, हरिपाठ करणारे, कमीत कमी स्वतः कीर्तन नाही केलं, हरिपाठ स्वतः म्हणले नाही, ऐकण्यासाठी जे येऊन बसतात त्यांच्यापैकी कमी गेले आणि कमी जाणार, पण इथून पुढे कमी जातील. जर भगवान परमात्म्याचं आपण नामस्मरण करतोय तर आपली वेळ आल्याशिवाय तो आपल्याला न्यायला त्याची काही बाबत नाही. विठ्ठल वेळ आल्यावर तो कुणी असो, महाराज असतील, वारकरी असतील, टाळकरी असतील, श्रोते असतील, वेळ आल्यानंतर कोणालाही मरण काही चुकत नाही. मरण हे प्रत्येकाला असतं. आवडत नाही तो भाग वेगळा, आवड प्रत्येकाची वेगवेगळी. मरण कोणाला आवडतं का? नाही आवडत, कारण आवडणारी गोष्ट आहे का ती? आहे का? नाही. कोणाला आवडत असेल तर हात वर करा बरं, जाऊ आपण सोबत. मरण आवडतं कोणाला? ज्यांना आवडतं त्यांनी हात वर करा बरं. खरोखरच नाही आवडत, पण ते काही चुकत नाही. मरण कोणालाही चुकत नाही. असंच एका गावामध्ये कीर्तनाला गेलेलो असताना कीर्तनामध्ये असं सांगत होतो, या ठिकाणी जेवढे कीर्तन ऐकण्याकरिता या गावातले जेवढे येऊन बसले त्यांपैकी 7 दिवसाच्या आत सगळे मरणार. इथले नाही बरं का, कीर्तनाला जेवढे या गावातले जेवढे कीर्तनाला आले तेवढे 7 दिवसाच्या आत मरणार. एक आजीबाई उठून उभं राहिल्या, मोठमोठ्याने हसायला लागल्या. म्हणलं महाराज, म्हणलं काय आजी? म्हणजे तुम्ही सांगितलं ना या गावातले या ठिकाणी जेवढे कीर्तन ऐकायला आले तेवढे 7 दिवसाच्या आत मरणार. म्हणले मी या गावची नाहीच. तू या गावची जरी नसली तरी 7 दिवस सोडून 8वा दिवस तुझ्यासाठी आलेला आहे का? नाही. मरण हे कोणालाही चुकलेलं नाही. प्रत्येकाची आवड ही भिन्न भिन्न आहे. पहा कोणाचाही अवतार उरून आला मनुष्य देहाचा फक्त. संत महात्म्यांचा विषय वेगळा आहे, मी ते पुढे सांगणारच आहे. विठ्ठल मरण कोणाला आवडत नाही. प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न आहे. पहा, कोणाला कीर्तन करायला आवडतं, कोणाला कीर्तन ऐकायला आवडतं, कोणाला चाल गायला आवडते, भजन अभंग म्हणायला आवडतो, कोणाला पखवाज वाजवायला आवडतो. यापैकी बसलेल्यांपैकी का कोणाला काय आवडतं?
आवड प्रत्येकाची वेगळी पहा. कीर्तन ऐकायला आवडतं म्हणून तुम्ही इथपर्यंत आले ना. कीर्तन ऐकायला आवडतं पण मरण कोणालाही आवडत नाही. सर्वसामान्य जरी आवड वेगळी असली तरी संसारिक जीवाची एकच आवड आहे. पाहतो बऱ्याच छान वर्णन करतात ते प्रमाणामध्ये सुंदर वर्णन करतात. वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य म्हणजे काय? वाढावे संतान. संतान म्हणजे पुत्र प्राप्ती. मुलगा व्हावा, मुलं बाळ व्हावं. मुलं बाळ होण्यासाठी काय व्हावं लागेल? लग्न व्हावं लागेल ना. लग्न व्हावं, लग्न झाल्यानंतर नातू व्हावा, नातू झाल्यानंतर पंतू व्हावा. अशी सर्वसामान्य संसारिकाची आवड असते, अपेक्षा असतात पहा. परंतु संतांचं काय मागणं असतं? दिन रजनी हाती गोविंदाचे पोवाडे. रात्रंदिवस कोणाला होता हा धंदा? तुकोबरायांना. रात्रंदिवस त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण म्हणजे नामस्मरण करायचं. रजनी म्हणजे रात्र, दिवस आणि रात्र. रात्रंदिवस त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत होते. कोण? तुकाराम महाराज. मग त्याप्रमाणे आपल्याला जरी रात्रंदिवस नाही वेळ मिळाला तरी वेळ मिळेल कामामध्ये काम काही म्हणा राम राम. कामामध्ये सुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकता. कसं? राम राम म्हणू शकता. काम करत राम म्हणू शकता. विठ्ठल का नाही म्हणू शकत? बोलताना विठ्ठल, पाहताना विठ्ठल. हरी बोला देता, हरी बोला हरी बोला देता, हरी बोला घेता. देताना हरी बोलायचं, घेताना हरी बोलायचं. हरीच घ्यायचा, हरीच द्यायचा. काल्याच्या कीर्तनामध्ये तुम्ही ऐकणारच आहात. गवळण गोरस विकण्याकरता गेले होते पण काय म्हणत होती? गोविंद घ्या कोणी नाम घ्यावे तव तव हसती मथुरेच्या विठ्ठल. हा देह त्याकरिता दिलेला आहे. देवे दिला देह भजन
देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. त्या भगवान परमात्म्याचं या देहाला मनुष्य देहाला आलेला असताना जर भगवान परमात्म्याचं नामस्मरण तुम्ही आम्ही केलं कुठल्याही प्रकारची बाधा तुम्हाला होत नाही. विठ्ठल परंतु आवडतं का आवड भिन्न भिन्न. एकच गोष्ट आवडत नाही ती म्हणजे मरण. परंतु तो मला चुकणार आहे का ती मौत जब तुझको मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर एक ना एक दिवस जायचंय का. हे घर कसं आहे शरीर कसं आहे भाड्याचं हा देह काळाचा आहे आणि धन कोणाचा आहे कुबेराचा. तुमचं आमचं येथे मनुष्याचे काय आहे येथे मनुष्याचे काय आहे. या ठिकाणी मनुष्याचं काही नाही. तुम्ही आम्ही म्हणत असाल बंगला माझा गाडी माझी शेती माझी वाडी माझी परंतु कोणाचंच काही आहे. जाताना सोबत घेऊन जाणार आहे का. मी तर नाही घेऊन जाणार. तुम्ही जाणार आहे का. कोणीच नाही सोबत. काही कोणीही घेऊन जात नाही. म्हणून देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे. तुम्ही आम्ही संसारिक माणसांचं एवढंच आहे का. हा माझा तो माझा मुलगा माझा आई माझी बाप माझा सासू माझी सासरा माझा हे लवकर कळत. मुक्त होता परिबळे झाला बद्ध घेऊन छंद माझे सर्व माझं माझं म्हणण्याचा हा छंद आहे पहा. सर्व सुखाची आशा जन्म जन्म गेला. सुखाची आशा करता करता काय होतं हा जन्म एक दिवस संपून जातो. परंतु सुख मिळतं का नाही. माझं माझं म्हणण्यामध्ये सुख मिळत नाही. या अभंगाद्वारे मला सांगतात विठ्ठल. सुंदर वर्णन केलं कबीरजींनी सुंदर वर्णन केलं पहा. माँ कहे बेटा मेरा है रे बाप कहे बेटा मेरा है रे
बाप का ना बेटा माँ का, ये तो जन्म देने का नाता है। काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन को जाना है। आई म्हणते मुलगा माझा, बाप म्हणतो मुलगा माझा, परंतु मुलगा आईचा आहे का? नाही. आईचा असता तर आईच्या मरणाच्या वेळेला, आईच्या अंतकाळाच्या वेळेला मुलगा आईला असं म्हणू शकत होता की आई, तुला जर काही अजून कार्य करायचं असेल, तुझं काही कार्य बाकी असेल तर तू थांब, तुझ्यावरच मी जातो. म्हणता येतं का असं? नाही. म्हणजेच काय, मुलगा आईचा आहे का? नाही. आई मुलाची आहे का? नाही. याही पुढे जाऊन कबीरजींनी सुंदर वर्णन केलेलं आहे पहा. आई म्हणते मुलगा माझा, भाऊ म्हणतो भाई कहे बहन मेरी है, बहन कहे भाई मेरा है। ना भाई बहन का, ना बहन भाई की, तो रक्षा बंधन का नाता है। काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन को जाना है। बहीण म्हणते भाऊ माझा, भाऊ म्हणतो बहीण माझी, परंतु बहीण भावाची नाही आणि भाऊ बहिणीचं नाही. हे फक्त रक्षाबंधनाचं नातं आहे पहा. अगोदर सांगितल्याप्रमाणे कोणी कोणाची मरणाच्या अंतकाळाच्या वेळेला कोणी कोणाची जागा घेऊ शकत नाही. ते मरण ज्याचं त्यालाच असतं, ज्याचं त्याला कवनाचे मायबाप, कवनाचे गणगोत, कोणीही कोणाचं नाही. अंतकाळाच्या वेळेला कोणी कोणाचं नाही. याही पुढे जाऊन कबीरजी सांगतात, ससुर कहे जवई मेरा है, सास कहे जवई मेरा है। ना जवई सास का, ना जवई ससुर का, ये तो लड़की देने का नाता है। काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन को जाना है। जावई सासूचा नाही आणि जावई सासऱ्याचा नाही. हे काय आहे? फक्त मुलगी देण्यापुरतं नातं आहे. याही पुढे जाऊन कबीरजी शेवटच्या चरणामध्ये सांगतात पहा, कबीर कहे कमाल मेरा है, कमाल कहे कबीर मेरा है। ना कबीर कमाल का, ना कमाल कबीर का, ये तो हरि भजन गाने का नाता है। काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन को जाना है। बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे, सगळे सोयरे, कोणी कुणाचं नाही आहे. नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे, तुझं कुणीही नाही. अंतकाळाच्या वेळेला ज्याचं त्याला जावं लागतं. मरण हे कोणाला चुकलेलं नाही. विठ्ठल मग संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर काय होतं? उत्तम असा लाभ होतो. महाराज अभंगाच्या प्रथम चरण एक संता ठाई
विठला हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर उत्तम प्रकारचा लाभ होतो. अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. त्यासाठी एक उदाहरण देऊन मी तुम्हाला सांगणार आहे आणि सेवा संपवणार आहे. पहा कथा आणून द्यायचं 4 वाजेपर्यंत. पहाटे 4 वाजेपर्यंत काय नसेल ना दुसरा कार्यक्रम चालू द्यायचं नाही. चालू देऊ नये. पहा आवड तुम्हाला मी सांगितली, परंतु एक आवड सर्वांना असते. पहा आताच्या कलियुगामध्ये तर आवड आहे. तुमची झोप जाण्याकरिता सांगतो. पहा थोडस कलियुगामध्ये एक आवड सर्वांना नक्कीच आहे. पहा कोणती बरं? आता अलीकडे आले. पूर्वीच्या काळी नव्हतं. काय नव्हतं? काय नव्हतं? मोबाईल नाही हो. मोबाईल तर नव्हताच. मोबाईल आता आला. परंतु जुन्या काळामध्ये पूर्वीच्या काळामध्ये नवरा बायकोचं नातं जे असतं त्या नात्यामध्ये बायको नवऱ्याला नावाने बोलत नव्हती आणि नवरा बायकोला नावाने बोलत नव्हता. परंतु आताच्या काळामध्ये कलियुगामध्ये काय झाले? सुधारित भाषेचा सुधारले म्हणतात. पहा सुधारले म्हणजे बायको नवऱ्याला नावाने बोलायला लागली म्हणजे सुधारले का? सुशिक्षित झाले म्हणतात. सुशिक्षित झाली याला म्हणतात का? इंग्रजी सांगत असतात. पहा सुशिक्षित झाली याला म्हणता येत नाही. जेव्हा उभं राहून जेवतात, उभ्याने जेवलं म्हणजे सुशिक्षित म्हणतात का? नाही. उभ्याने जेवलं म्हणजे सुशिक्षित नाही. त्याच्याही पुढे जाऊन ते जेव्हा बोटात भात घेऊन खाते तेव्हा सुशिक्षित झाले म्हणतात. तो तर भाग वेगळाच राहिला. परंतु पूर्वीच्या काळी नवरा बायको एकमेकांना नावाने बोलत नव्हते. आताच्या काळामध्ये नावाने बोलतात. तर एक ठिकाणी असंच एका गावामध्ये गेलो. एका बाबाने मला सांगितलं आमच्या गावामध्ये. तिथे गेल्यानंतर आता ते दोघंही नवरा बायको एकमेकांना लाडाने नावाने बोलत होते. नवऱ्याचं नाव काय होतं? उल्हास. इथं असेल तर इथले सोडून बर का. नवऱ्याचं नाव होतं उल्हास आणि बायकोचं नाव सुलोचना. बायकोचं नाव होतं सुलोचना आणि नवऱ्याचं नाव उल्हास. आता ते प्रेमाने एकमेकांना एकदम अतिशय प्रेमाने एकमेकांना नावाने बोलायचं. काय म्हणत असतील सांगा बरं? तो एकदम प्रेमाने म्हणायचा. काय म्हणायचा? सुलू. सुलोचना नाव असल्यामुळं प्रेमाने एकदम गोड म्हणायचं सुलू. आता त्याचं नाव उल्हास असल्यामुळे ती काय म्हणत असेल? उल्लू. विठ्ठल विठ्ठल. पूर्वीच्या काळी हा प्रकार नव्हता, परंतु अलीकडे हा प्रकार आला. परंतु त्या प्रेमामध्ये त्या लाडामध्ये काय झालं? सुलोचनाची सुलू आणि उल्हासचा उल्लू झाला ना. बघता काय मला तोंडाकडे. विठ्ठल. संत संगतीमध्ये गेल्यानंतर काय लाभ होतो हे तुम्हाला एका उदाहरणामध्ये सांगतो. नारद मुनी एकदा भगवान विष्णू देवाकडे गेले. भगवान विष्णू देवाकडे गेल्यानंतर नारद मुनींनी सांगितलं, हे देवा संत संगतीचा फायदा काय? संत संगतीचा लाभ काय मला सांगा. मग नारद मुनी भगवान विष्णूकडे गेल्यानंतर भगवान विष्णूंनी सांगितलं, हे मुनिवर ऋषी, तुम्हाला त्याकरिता मृत्यू लोकामध्ये जावं लागेल. मृत्यू लोकामध्ये गेल्यानंतर एका गटारीमध्ये एक किडा आहे. तो किडा तडफड करत आहे. त्या किड्याला जाऊन विचारा. मग नारद मुनी भगवान विष्णूंनी सांगितल्याप्रमाणे मृत्यू लोकामध्ये आले
आणि त्या किड्याजवळ आले. किड्याजवळ आलेले असताना त्या किड्याला विचारू लागले, हे किड्या, संत संगतीमध्ये गेल्यानंतर काय लाभ होतो सांग. त्या किड्याने नारद मुनींना सांगितलं. नारद मुनींनी किड्याला विचारलं, बरोबर त्या किड्याने प्राण सोडला, जीव सोडला, मेला तो किडा. मग किडा मेल्यानंतर नारद मुनी परत वैकुंठाला गेले. भगवान विष्णूला विचारू लागले, हे देवा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी मृत्यू लोकामध्ये गेलो. त्या किड्याला विचारलं की संत संगतीमध्ये गेल्यानंतर काय लाभ होतो सांग. तर त्याने त्याचा प्राण सोडला, गतप्राण झाला, मेला तो. मग भगवान विष्णूने सांगितलं, एक आठवड्यानंतर मृत्यू लोकामध्ये एक सरडा जन्म घेणार आहे. सरडा जन्माला येणार आहे, त्या सरड्याला जाऊन विचार. तेव्हा नारद मुनी सांगितल्याप्रमाणे मृत्यू लोकामध्ये आले आणि त्या सरड्याला विचारू लागले, हे सरड्या, संत संगतीमध्ये गेल्यानंतर काय लाभ होतो, कोणत्या प्रकारचा लाभ होतो सांग. तो सरडाही गतप्राण झाला, सरड्यानेही जीव सोडला, सरडाही मेला. सरडा मेल्यानंतर नारद मुनी पुन्हा भगवान विष्णूकडे गेले, हे देवा, ज्यांना ज्यांना विचारेल ते तर प्राण सोडायला लागले, मेला तो सरडाही. भगवान विष्णूने पुन्हा सांगितलं, एक महिन्याने अजून एक महिन्याने सुंदर असा पोपट जन्म घेणार आहे. मृत्यू लोकामध्ये पोपट जन्म घेणार आहे पक्षी. त्या पक्षाला, पोपट पक्षाला जाऊन विचार की संत संगतीमध्ये गेल्यानंतर काय फायदा होतो. देवाने सांगितल्याप्रमाणे नारद मुनी मृत्यू लोकामध्ये आले आणि मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर त्या पोपटाला विचारू लागले. छान असा पोपट एका झाडावर, एका फांदीवर बसला होता. त्या पोपटाला विचारू लागले, हे पोपटा, संत संगतीमध्ये गेल्यानंतर काय फायदा होतो, काय लाभ होतो सांग. असं त्या पोपटाला विचारल्याबरोबर पोपटानेही प्राण सोडला, पोपटही मेला. नारद मुनी पुन्हा देवाकडे गेले, देवाला घडलेला प्रकार सांगितला. तेव्हा परत देवाने सांगितलं, अजून एक महिन्याने एक गाय मृत्यू लोकामध्ये, गोमाता एक गाय सुंदर अशा वासराला जन्म देणार आहे. त्या वासराला तुम्ही जाऊन विचारा की संत संगतीमध्ये गेल्यानंतर काय लाभ होतो. सांगितल्याप्रमाणे नारद मुनी मृत्यू लोकामध्ये आले आणि गोड असं वासरू, एका गायीला गोड असं वासरू झालं होतं, जन्म घेतला होता वासराने. त्या वासराला विचारू लागले नारद मुनी, हे वासरा, एकांतात जाऊन विचारू लागले, हे वासरा, संत संगतीमध्ये गेल्यानंतर काय लाभ होतो सांग. वासराला विचारल्यानंतर वासरानेही प्राण सोडला. वासराने प्राण सोडल्यानंतर नारद मुनी घाबरायला लागले. म्हणले, देव आपल्याला एका जीवाला विचारण्याकरता पाठवतात आणि जेवढ्या जीवांना विचारलं तेवढे जीव काय करायला लागले, प्राण सोडायला लागले. त्याचं पातक तर आपल्या डोक्यावर नाही बसायचं ना. नारद मुनींना भीती वाटू लागली. नारद मुनी घाबरत घाबरत देवाकडे गेले, हे देवा, तुम्ही आतापर्यंत ज्यांच्याकडे मला पाठवलं त्यातला एकही वाचलेला नाही, मला आता भीती वाटायला लागली. आणि त्याही पुढे जाऊन भगवान विष्णू म्हणाले, हे पहा, तुम्हाला जर संत संगतीमध्ये, त्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर काय लाभ होतो याची जर माहिती घ्यायची असेल, प्रचिती घ्यायची असेल तर जावंच लागेल आणि विचारावंच लागेल. याचं उत्तर दुसरीकडे मिळणार नाही. आणि म्हणून देवाने पुन्हा सांगितलं, आता मृत्यू लोकामध्ये एक राजा आहे, म्हातारा राजा आहे, वयोवृद्ध राजा आहे. त्याला म्हातारपणी एक मुलगा होणार आहे आणि तो मुलगा तुम्हाला सांगेल की संत संगतीमध्ये गेल्यानंतर काय लाभ होतो. नारद मुनी घाबरायला लागले. नारद मुनी म्हणले, आतापर्यंत जे होते ते कीटक होते, पक्षी होते, पशु होते, परंतु आता तुम्ही मला कोणाकडे जायला सांगताय, एका राजाकडे जायला सांगताय. आणि राजाला एकतर नवसाने मुलगा होणार आहे कित्येक दिवसातून, आणि त्या मुलाला विचारल्यानंतर तो मुलगा जर मरण पावला तर राजा मला काय शिक्षा देईल हे काही सांगता येत नाही. म्हणून मी राजाच्या मुलाला जाऊन विचारू शकत नाही. तर भगवान विष्णूने सांगितलं, हे शेवटचं आहे, इथे तुम्हाला उत्तर मिळणार आहे. या ठिकाणी तुम्ही घाबरू नका, तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. नारद मुनी म्हणले, जर राजाचा मुलगा मरण पावला तर माझ्या शेंडीला धरून आपटतील, म्हणजे काय शिक्षा देतील सांगता येत नाही. नारद मुनी घाबरायला लागले, परंतु देवाने पाठवलं. सांगितल्याप्रमाणे नारद मुनी धाडस करून मृत्यू लोकामध्ये आले. मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर राजवाड्यात गेले. राजवाड्यात गेलेले असताना राजाने पूर्ण आदर आतिथ्य मान सन्मानामध्ये वाजत गाजत नारद मुनींना राजवाड्यामध्ये नेलं, आसनावर बसवलं आणि असा थाटामाटामध्ये भव्य दिव्य स्वरूपामध्ये आनंदोत्सव चाललेला होता. तर त्या राजाला झालेला मुलगा, त्या मुलगा बघण्याकरिता नारद मुनींना त्या मुलांपर्यंत राजाचे सेवक घेऊन गेले.
आणि त्या मुलापर्यंत घेऊन गेल्यानंतर नारद मुनी त्या मुलाच्या कानामध्ये विचारू लागले, हे बालका, संत संगतीमध्ये काय लाभ होतो, काय फायदा होतो सांग. तेव्हा त्या बालकाने उत्तर द्यायला सुरुवात केली. नारद मुनींना धीर आला. म्हणजे असा काही प्रकार, इथून मागे जो काही प्रकार झाला तो काही आता होऊ शकत नाही. नारद मुनींना धीर आला. तो बालक बोलू लागला, या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देतो. हे मुनिवर, या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देतो, परंतु तुम्हाला इथपर्यंत ज्यांनी पाठवलं त्यांना घेऊन या. मग नारद मुनी त्या बालकाने सांगितल्याप्रमाणे परत वैकुंठामध्ये गेले आणि भगवान विष्णूला सांगितलं, हे देवा, त्या बालकाने उत्तर द्यायला तयार झालेला आहे, परंतु त्या बालकाने तुम्हाला तिथपर्यंत घेऊन येण्यास सांगितलेलं आहे. म्हणून त्या बालकापर्यंत त्या नारद मुनींसोबत भगवान विष्णू जायला तयार झाले. कुठलाही आळस न करताना भगवान विष्णू नारद मुनींसोबत मृत्यू लोकांमध्ये आले आणि मृत्यू लोकांमध्ये आलेले असताना राजवाड्यामध्ये गेले. लगेच ताबडतोब त्या मुलापर्यंत जाऊन पोहोचले. उशीर झाल्यामुळं 9 वाजल्यामुळे ते ताबडतोब तिथे जाऊन पोहोचले आणि तिथे जाऊन पोहोचल्यानंतर त्या बालकाला विचारू लागले, या संत संगतीमध्ये गेल्यानंतर काय लाभ होतो, काय फायदा होतो सांग. तर तो बालक त्या राजाचा राजपुत्र नारद मुनींना आणि देवाला सांगू लागला की, हे मुनिवर, तुम्ही पहिल्या वेळेस माझ्याकडे ज्या वेळेस आले होते त्यावेळेस मी एक किडा होतो, गटारीमध्ये डोळत होतो आणि तुमचा संग झाल्यामुळे, तुमचं दर्शन झाल्यामुळे मी त्यातून मुक्त झालो, त्या योनीमधून मुक्त झालो. दुसऱ्या वेळेस तुम्ही आले होते तेव्हा मी एक सरडा होतो, त्याही योनीतून मी मुक्त झालो. तिसऱ्या वेळेस आले तेव्हा मी एक पोपट होतो, त्याही योनीतून मी मुक्त झालो. आणि चौथ्या वेळेस तुम्ही आले माझ्याकडे त्यावेळेस मी एक वासरू होतो, त्याही जीवातून, त्याही योनीतून मी मुक्त झालो. आणि 5व्या वेळेस मला हा दुर्लभ असलेला संतन के संग आजला समजलं का? संत संगतीचा फायदा, संत संगतीचा फायदा. संतांची संगत झाल्यानंतर अनेक योनीमध्ये आपण जर त्रास सहन करत असाल, कीटक नाशक, पशु पक्षी, या सर्व योनीमधून आपल्याला मुक्तता मिळते, मुक्ती मिळते. आणि दुर्लभ असलेला भजन करण्यासाठी, नामस्मरण करण्यासाठी हा मनुष्य देह प्राप्त होतो. आणि या मनुष्य देहामध्ये या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत असताना याही जन्मातून आपल्याला मुक्ती मिळते. विठ्ठल विठ्ठल. दुसरी गोष्ट म्हणजे सेवा करत असताना, भक्ती करत असताना, नामस्मरण करत असताना आपण जर त्यांचे दास म्हणून राहिलो तर पुढे कुठल्याही प्रकारचे
हेतू एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरे ना विठ्ठल विठ्ठल तुका दान केले संती कल्पांती उरेना तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम वेळेच्या ओघामध्ये बोलण्याच्या ओघामध्ये वेळाभावी बोलण्याच्या ओघामध्ये जे काही चुकीचे शब्द केले असतील ते माझ्या बुद्धीचे दोष समजून माझे मला परत द्या आणि जे काही योग्य असेल ते भगवान परमात्म्याचा प्रसाद समजून ग्रहण करण्याचा प्रयत्न करा. करविले तैसे केली कटकट वाकडी की नीट देवदान तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नवे अंगभूत बऱ्याच दिवसातून गावामध्ये येण्याचा योग आला. तुम्हा सर्व संत सज्जन माता पिता बंधू भगिनी आजी आजोबा यांचा दर्शनाचा योग आला. थोर साधू संत यांच्या पदस्पर्शाने या ठिकाणी सालाबाद प्रमाणेचा मला वाटतं एकच वर्ष खंड पडला असेल ना. एकच वर्ष खंड पडला. एक वर्ष हा मागच्या वर्षी एक वर्ष खंड पडला. सप्ताह चालू होता पण कीर्तन नव्हते ना. म्हणजे खंड पडला नाही परंतु बऱ्याच दिवसातून सप्ताहामध्ये कीर्तन करण्याचा योग प्राप्त झाला. मी माझं परम भाग्य समजतो. तुम्हा सर्व संत सज्जनांचं दर्शनाचा योग आला. पुन्हा एकदा सांगतो बोलण्याच्या ओघामध्ये जे काही चुकीचे शब्द आले असतील ते माझे मला परत द्या. जे काही योग्य असेल ते भगवान परमात्म्याचा प्रसाद समजून सेवन करा. वेळ 9 ते 11 अशी नियोजित होती परंतु काही कारणास्तव सर्वांना ज्ञातच आहे 6 ते 8 मला सांगितलं होतं परंतु 7 ते 9 अशी सेवा झालेली आहे. तुम्ही सर्व संत सज्जन या ठिकाणी जमून आलात. गावातील भजनी मंडळ बाहेर गावून आलेले गायक वादक टाळकरी माळकरी श्रोते वर्ग सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर श्री हरि भक्ति परायण रमेश महाराज, श्री हरि भक्ति परायण कारभारी महाराज. हॅलो, विक्रम पाटेकर महाराज आणि ओंकार महाराज उभाळे
म्हणतील आणि ध्रुपद रमेश महाराज आणि कारभारी महाराज म्हणतील.